जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर वेद एका वादळाच्या पाऊल खुणांचं म्हणजेच शक्य तितक्या बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेल्या ठिकाणांना आपण भेट देत असतो. आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलो आहोत वरळी नाका मुंबई येथील जपानी बुद्ध विहारामध्ये. तर या बुद्ध विहारामध्ये आजच्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर 1950 या साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते आणि इथे येऊन बाबासाहेबांनी भाषण केलं होतं. याच बुद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं होतं आणि त्या भाषणामधून त्यांनी लोकांना बुद्ध धर्म स्वीकारण्याविषयी आवाहन केलं होतं. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी आपलं पुढील आयुष्य सुद्धा या बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी व्यतीत करीन असंही जाहीर केलं होतं. तर हेच ते बुद्ध विहार आहे जिथे बाबासाहेब आले होते. आता हे बुद्ध विहार नूतनीकरणानंतर हे जपानी बुद्ध विहार म्हणून प्रसिद्ध झालं आहे. तर अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या पवित्र वस्तूला बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला आहे. तर या ठिकाणी बाबासाहेब परत एकदा बरोबर 13 महिन्यांनी बाबासाहेब पुन्हा वरळीला आले होते. याच विहारामध्ये 22 डिसेंबर 1951 ला बाबासाहेब या विहारामध्ये आले होते. त्यावेळी सुद्धा बाबासाहेबांनी धर्मासंबंधी भाषण केलं होतं. तर अशा ह्या ऐतिहासिक वारसा लाभलेली ही जी पवित्र वास्तू आहे म्हणजेच हे जपानी बुद्ध विहार आहे आताच, याचा आतील भाग किंवा आतील स्वरूप, आतील रचना या विहाराची कशा प्रकारची आहे ते आपण जराही वेळ न लावता आपण पाहू. सद्यस्थितीत या विहाराची अंतर्गत देखभाल जपानची निप्पोंझान मैहोजी ही संस्था करते. निप्पोंझान मैहोजी म्हणजे निप्पो म्हणजे जपान आणि माह्यो म्हणजे सद्धम्म. तर 1930च्या शतकात जपानचे भंते फुजी गुरुजी भारतात आले. पण तेच पाहत असतात. आणि नंतर 1976 मध्ये जपानचे भिक्खू टी मोरिता जे आता येथे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विहारात दररोजची वंदना आणि पौर्णिमेचं आयोजन करण्यात येतं. तसंच या विहारात बुद्धांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित मोठी तैलचित्रे असून अनेक वर्षांनी देखील त्यांची चकाकी कमी झालेली नाही. तर येथील बुद्ध मूर्ती ही अगदी अलौकिक कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना असून तिची प्रसन्न मुद्रा पाहताच सर्व काही विसरून अगदी नव चैतन्य प्राप्त झाल्याचा आनंद मिळतो.
तर आत्ताच आपण बघितलं हा ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे जे बुद्ध विहार आहे, जपानी बुद्ध विहार आहे, या ठिकाणी आपणही येऊन नक्की भेट द्या आणि एकदा तरी शांतीचा अनुभव घ्या. धन्यवाद. जय भीम.